नावाने या स्पर्धेमध्ये अनेक संघ इथे आले आणि बऱ्याच संघाने तिच्या नावाने इथे आपले संघ उतरवले। ही देखील विशेषतः पाहायला मिळाली की नाही आम्ही जीवाच्या नावाने खेळणार। आज वर्ल्ड संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवीण तर समाधान भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। विकेट अटॅक साठी नितीन पाटील आमचे जावं यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। थँक्यू व्हेरी मच ओमकार, थँक्यू सर। जाऊया मॅचच्या दिशेने। शेवटची मॅच, मागच्या 3 वर्षाचा इतिहास जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात, सलग 2 वेळा चॅम्पियनचा खिताब तुम्ही पाहिलात बामणडोंगरी संघानं पटकावला, त्याच्या अगोदर म्हात्रेपाडा संघानं पटकावला, परंतु यंदा आपल्याला नवीन चॅम्पियन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि एकूण बहुतेक 7 ते 8 संघ जीवाच्या नावाने आपल्याला या मैदानावरती या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालेत आणि त्यापैकी 2 संघ आता मेगा फायनल म्हणजे आमदार होणार कोण नक्की, कारण ही फायनल म्हणजे आमदारकीचं तिकीट मिळण्यासारखंच आहे। व्यासपीठावरती पाहताय आपण शिवसेनेचे दमदार नेतृत्व रामदास पाटील साहेब की ज्यांना आजही आदरांना आपण मातोश्रीवर पाहतो आणि बबन पाटील साहेब यांना देखील आपण पाहतो, ज्यांची 2 दिवस उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली। 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस अगदी ताट मानेने जगायला शिकला। ते तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील या स्पर्धेच्या वतीनं देखील आपण त्रिवार अभिवादन मातोश्रीवर सध्या तुम्ही पाहताय आमचे बबनदादा पाटील साहेबांना आणि ते निघालेत तिथून थेट या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आम्हाला पाहायला मिळतील। आणि मगाशी उल्लेख केला होता, ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले, असे आमचे रामदास पाटील साहेब यांना व्यासपीठावरती पाहतो। नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, आणि आज आपण पाहतो शिवसेनेच्या माध्यमातून नेहमी सातत्याने चांगलं कार्य आपण पाहतो। धाबा झाले धाव फलकावरती आतापर्यंत बिनगडी बाद असताना 8 धाबा आतिश भांबरे आणि यतीनची ही जोडी। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार। आयवा प्रेक्षक कमालसाठी पैसे लावायला पाहिजे होते आणि हा षटकार दमदार संगीत बबनदादा पाटील साहेब उपनेते यांचं दमदार आपण संगीत ऐकलं। षटकार आलाय आणि डावाची सुरुवात पहिल्याच पॉवर प्ले मध्ये दमदार देत असताना पाय टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली फिल्डिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्रिश कोपरकर यांच्या माध्यमातून हा जवळजवळ चौकारी अडवलाय। चांगली फिल्डिंग गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळेल त्या ठिकाणी। एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला जाऊन तो म्हणजेच 15 या धाव संख्येवरती। मागच्या मॅच मध्ये कोपरोली संघाविरुद्ध दमदार फलंदाजी केली होती, ती म्हणजेच या 2 फलंदाजांनी लो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढले, तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला उचलतील तोपर्यंत धावा मिळेल। एक पहिलं पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहताय आणि पहिल्याच पॉवर प्ले मध्ये कुठे ना कुठे धावा समाधानच्या ओव्हर मध्ये घेतल्या जात आहेत। समाधान भोईर संघाचे दमदार ऑलराऊंडर राईट आर्म राऊंड द विकेटने फुल टॉस बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत। प्रथमेश चांगली फिल्डिंग, जिथे 2 धाव तिथे एकच धाव फक्त घेतली आहे आणि पाहता पाहता पहिलं षटक कंप्लीट झाले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती त्या 17 धावा। हॅलो, तर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व, सन्माननीय उद्योजक संतोष शेठ बाबूराव भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे।
त्याचबरोबर सन्माननीय राकेश नेरुळकर साहेब युवा उद्योजक यांचं इथे आगमन होतंय. संतोष भोईर साहेब नक्कीच इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. जिवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. माजी नगरसेवक सन्माननीय संतोष भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय रामदास दादा पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर विक्रांत केने प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय संदप गावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रथमेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर हे देखील या व्यासपीठावरती स्थानपन्न झालेले आहेत. नितीन शेठ पाटील पापडीचा बडा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिल दादा पाटील मुरबी हे देखील उपस्थित आहेत. फोटो प्रवीण. येस सर, ही नाती जपलीत समाधानी आणि आज पाहू शकाल संपूर्ण पेंदरगावामध्ये असणारं प्रेम. नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. 90 डिग्री मध्ये आय थिंक 3 खेळाडू त्याच्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. हे पाहणी करायला होती समाधानला, कारण यष्टीरक्षकाच्या मागे तुम्ही पाहू शकाल 90 मध्ये 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आढळलेत कदाचित, त्याच्यामुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केला आणि त्याच्यामुळे आता फ्री बॉल असेल पुढचा. सुरुवात जबरदस्त. राईट स्टार्ट कशाला म्हणावी हे सांगत असताना दोन्ही फलंदाज बघा प्रवीण यशी आलेले आहे. कल्पेश भोईर यांची खूप मेहनत आहे. क्या बात आहे. मालिकावीरसाठी ही तुम्हाला एसी अगदी थंडी झाल्यानंतर सध्या मला वाटतं एसीची गरज नाही सर, कारण एवढी थंडी, गुलाबी थंडी की मसा सातगाव नेहमी जात असतात आमचे सर्व प्रेक्षक. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत. बॅकअपला चांगला या ठिकाणी कॉल दिला त्या ठिकाणी बाबूने. धाबा मिळतात या बॉलवरती. 2-2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय आतापर्यंत 22 या धावसंख्येवरती. आयुष्य छान आहे परंतु थोडस लहान आहे, परंतु लढण्यातच तुमची शान आहे. नवीन चॅम्पियन जिबा भोईर गावदेवी चॅम्पियन पेंदरच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अल्लोट प्रेक्षकांच्या साक्षीने तुम्ही ही स्पर्धा पाहताय आणि दिग्गज नेते मंडळी या स्पर्धेमध्ये एक रन शॉट आय थिंक पंच इशारा करतायत, चेक करतायत. चला यावर तिसरे पंच आपण लगेचच पंच कुठल्या एंडनी, आपल्या एंडी की बॅटिंग एंडनी? चला नॉन स्ट्राईक एंडनी तिकडे चेक करतायत. यतीन मडवी चला पंचांनी मागणी केली आहे शॉर्ट रन साठी, परंतु पूर्ण कंप्लीट रन झाले. याच्या अगोदर हा नो बॉल्स आहे, परंतु त्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल याच्या पुढचा बॉल आय थिंक रन पूर्ण कंप्लीट झाली की नाहीये हे देखील चेक करतायत. कॅमेरामॅन कव्हर नाही झालं कॅमेरामध्ये, त्याच्यामुळे ऑनफिल्ड पंच आपण निर्णय द्या योग्य तो असेल तो. 2 धाबा. चला 2 धाबा या ठिकाणी मिळतील, ऍड होतील धावसंख्येमध्ये. धाबा लागते धावफलकावरती 22 धाबा. सुरुवात चांगली झाली आहे. या ओव्हरमध्ये देखील बॅटिंग करणाऱ्या जिवा 11 जय शेलुमाता वर्ल्ड क्रिकेट संघाची. ओपन एकदा क्रॅकिंग स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. डीप पॉइंट, डीप कव्हर पॉइंटला बॉल जाईल. सीमा रेषा पार. दमदार फलंदाजी यतीनच्या पॅट मधून आलाय चौकार. याच बरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे, ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिला, त्या ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तब्बल 2 क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव मॅडमचं इथे आगमन होत आहे. तर नक्कीच मॅडमना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. त्यांचं इथे सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती ते आल्यात तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. 2 क्रमांकाचं पारितोषिक 66,666 रुपये ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. दीक्षा फाउंडेशनचे सर्व अध्यक्षा दीक्षाताई दिलीप जाधव यांच्या व्यासपीठावरती शुभागमन, ज्यांच्या वतीनं 66,666 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आम्हाला देण्यात आलं. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीच शॉर्टकट रस्ता नसतो. आपण जॅक करण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, स्वतः गोलंदाज सावधान, बॉल खाली. व्हेरी गुड कॅच. प्रथमेशच्या माध्यमातून झेल टिपलाय आणि पहिला दे धक्का जिवा 11 जय शेलुमाता 11 वर्ल्ड टीमला.
ते समाधानचे आपण खऱ्या अर्थाने फटाके मास्टर पाहू शकाल. प्रत्येक कार्यामध्ये समाधानची ही कामगार मंडळी दमदार योगदान देत असते. तर पहिला गट देत का पहिला गडी पास झाला, धावा झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत त्या टोटल 28 धावा. दुसरं षटक तुम्ही पाहू शकाल. मार्गस्थ असताना कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना त्यांनाच यश प्राप्त होतो आणि कदाचित इथे यश प्राप्त झालाय. शेवटच्या क्षणाला गोलंदाज तुम्ही पाहताय तो म्हणजेच प्रथमेश नेरुलकर. नवीन फलंदाज जसा की साऊथ आफ्रिकेचा एल्पे मॉर्कल तसाच सेलोमाता वर्ल्ड क्रिकेट संघाचा हा तुम्ही कौशल एल्पे मॉर्कल तुम्ही पाहू शकाल फलंदाजीसाठी प्रभावित केलं या पट्ट्यानं. म्हणूनच की काय रत्नागिरी सारख्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या पट्ट्याला नेहमीच बोलवलं जातं आयकॉन म्हणून. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. TDPL मध्ये देखील दमदार कामगिरी केली या पट्ट्यानं. धावा झाल्या सिंगल धावील. सिंगल धावीच्या मैत्रीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 29 या धावसंख्येवरती. जबरदस्त सुरुवात जिथे झाली होती परंतु त्याच्यानंतर हे पुनरागमन तुम्ही गोलंदाजाचं पाहू शकाल. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. डीप पॉइंट सीमा रेषे बॉल जाईल दणदण करत गोलीच्या वेगाने सीमा पार चौकार. दुसरं षटक देखील कंप्लीट होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या आतापर्यंत 33 एक गडी बाद. स्पीडअप करा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाही फलंदाजी करायची. त्याच्यामुळे जीवा 11 गावदेवी पेंदर क्रिकेट संघाला विनंती असेल की जास्त वेळ आपण दौडू नका आणि कदाचित क्रिश कोपर साठी अंडर-19 ISPL साठी त्याला ब्ल्यू तिकीट मिळण्याचे चान्सेस देखील वाढले आहेत. कारण सध्या तरी आपल्या या जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. काही अनसोल्ड झाले, काही सोल्ड झाले, परंतु ब्ल्यू तिकीट मिळालं हेच त्यांच्यासाठी खूप महत्व. कारण ग्रीन मध्ये त्यांना आपण पाहतो की त्यांना सध्यासाठी त्यांची प्रॅक्टिस देखील घेतली जाते आणि ब्ल्यू तिकीट म्हणजेच तुम्हाला त्या ISPL मध्ये बोली म्हणजे तुम्ही त्या लीग साठी तुमची बोली देखील लावली जाते. आणि कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला याच गावातून याच मातीतून आपला एक क्रिश चांगला खेळाडू पाहायला मिळेल. ओ लिडिंग छावेतात फटका फसलाय. स्वतः गोलंदाज धावतायत बॉल खाली परंतु भरपूर दूर राहिले. 3 खेळाडू त्या ठिकाणी आले. सेफ लँडिंग म्हणता येईल. मागचा काही किस्सा आठवला ना ओंकार. तर ज्यावेळी जवागल श्रीनाथ आणि ऋषिकेश कानिटकर पाकिस्तान विरुद्ध खेळ करत होते संघ भरपूर अडचणीमध्ये होता. जवळजवळ 8 फलंदाज बाद झाले होते. ऑल आउट होईल की काय अशा क्षणाला ऋषिकेश कानिटकर नॉन स्ट्राईक एंडला राहिला आणि जवागल श्रीनाथने हा फटका लगावला. त्यांनी 3 खेळाडूंच्या मध्ये तो झेल पडला आणि तिथे 3 धावा देखील काढल्या गेल्या आणि शेवटच्या खेळाला स्ट्राईक अखेरकार ऋषिकेश कानिटकरला मिळाली. डावकरचा फलंदाज आणि त्याने चौकार ठोकला आणि तिथे भारतीय संघानं दणदणीत विजय प्रस्थापित केलं. कदाचित तशीच आठवण आली. हा पामचॅक पुन्हा एकदा हवेत फटका फसलाय. शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक आहेत. सेलिब्रेशन मनामत असताना तुम्ही पाहू शकाल क्रिश कोपरकर बिग विकेट. कौशल बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांचं आपण संगीत ऐकलं. असं म्हटलं जातं ना आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आणि ती धमक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांच्या मध्ये आम्ही पाहिली. 300 350 रायगड ठाणे या सर्व समालोचकांना एकत्रित घेऊन ज्यांनी व्यासपीठ हक्काचं निर्माण करून दिलं ते संदीप पाटील सरांचं हे संगीत आपण ऐकताय. ओ ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बूंदा. क्या जबरदस्त ये देखने को मिली. और लॉन्ग स्टॉप फाइन लेग के रीजन में नॉन स्टॉप गेंद जाएगी. 22 का इशारा 4 धावा. या ओव्हर मध्ये पाणी पाहिजे. क्या बात आहे. प्रवीण गायकर जबरदस्त रॉकस्टार म्हणून ज्याची ओळख आहे. तर याच बरोबर समीर सुरेश गोंधली घोडगावचे आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक
यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलेला आहे. त्याबद्दल समीर सुरेश गोंधली यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रवीण, जबरदस्त स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तमाम प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. सर, गोलंदाजी जर पाहिलीत ना, क्या बात है, लपली गोलंदाजी, जबरदस्त बॉल गोलंदाजीचा प्रदर्शन. कारण मला जसा मिलिंद शेठ यांचा भुंगा मैदानावरती बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहतो ना, तसाच भुंगा डॉन पेंदर संघाचा म्हणाला तरी वावगं ठरणार नाहीये. क्या जबरदस्त गोलंदाजी करते. 5 बॉल आतापर्यंत फेकलेत, फक्त आणि फक्त 2 धावा त्याने दिलेत. तुटता तारा बघून स्वप्न जर पूर्ण होत असती तर सगळे रात्रभर जागून त्याचीच वाट बघत असते. आणि मेहनतीच्या कालावधीत कुणावर अवलंबून राहू नका, म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्हाला कुठल्याही कॉपीची आणि कुणाची गरज लागणार नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त कमबॅक. पुन्हा एकदा टोकरशेट यॉर्करचा प्रयत्न, लोबा फुलटॉस बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. प्रथमेश दुसरी धाव वेगाने घेत आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न होईल का? परंतु गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त आणि फक्त 4 धावा. जय 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 महाराष्ट्र माझा, पाणी घेऊन जा मैदानावरती. हा, तर याच बरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, सुधीर जनार्दन पाटील, युवा उद्योजक घोट, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 33,333 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केलेला आहे. तृतीय क्रमांक आम्हाला स्पर्धेसाठी त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल सुधीर जनार्दन पाटील यांचं मनपूर्वक आभार. चला, 2 धावा शेवटच्या ओव्हरवर झालेत. शॉर्ट रन चेक करायचे, रनआउट, नो बॉल, रनआउट चेक करायचं. हा, व्यासपीठावरती प्रवीण आपण पाहतोय मोठ्या संख्येने हे सर्व मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने जिवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीला उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. पाहतोय आपण शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामदास दादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि माजी सरपंच सन्माननीय संतोष भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय नितीन रामदास पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती दीक्षाताई दिलीप जाधव या इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विक्रांत केने प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय प्रथमेश दादा पाटील संदपगाव हे देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर राकेश नेरुळकर पेंदर युवा उद्योजक यांचं देखील स्वागत आहे. कुणाल पाटील कोपरखेरणे आमचे जावई यांचं देखील स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिल दादा पाटील मुरबी यांचं देखील स्वागत आहे. माजी सरपंच नितीन शेठ भोईर पेंदर हे देखील उपस्थित आहेत. तमाम प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आणि तमाम मान्यवर मंडळी या व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेताना दिसतात. सर्वांचं जिवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. धावा झाल्या धाव फलकावरती 42 धावा. थोडीशी इजा झाली होती खेळाडूला, परंतु सुरक्षित आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 4थं षटक आज या पहिल्या डावातील शेवटचं षटक तुम्ही या ठिकाणी पाहताय. गुड कमबॅक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी भरभरून धावा कुठल्या दोन्ही फलंदाजांनी, परंतु क्रिश कोपरने फक्त 4 धावा दिल्या. व पुन्हा एकदा गुडगा वागवत असताना फटका त्यांना एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अपील देखील पंचांच्या माध्यमातून केली यशच्या माध्यमातून केली गेली. तर याचबरोबर तलोजा मजकूरचे उद्योजक सन्माननीय अशोकदादा पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यस प्रवीण. गोलंदाज व्हेरी गुड कमबॅक करतायत. महेश, सुरुवात त्यांची देखील चांगली झाली. 2 बॉलवरती फक्त 1च धाव त्याने खर्च केले आतापर्यंत आणि स्वतः हरिभक्त पारा नाहीत. टावकुरे आताचा गोलंदाज, आखू टप्प्याचा बॉल, फ्लॅट हिट, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स, 4 रन. देव येतोय, छत्रपती भगवी झाली आमची धरती. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्या छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि पाहता पाहता एकूण 7 दिवस चाललेली ही स्पर्धा अखेरच्या क्षणाला येऊन पोहोचली आहे. आणि पाहता पाहता चॅम्पियन कोण होईल या पर्वातील 2025च्या पर्वातील चॅम्पियन कुठला संघ ठरेल हे काही क्षणात तुम्हाला चित्र पाहायला मिळतील. परंतु मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये.
ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय बॉलला फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉल लाडवतील क्रिश ऑलराऊंडर परफॉर्मन्स दर्जेदार खेळाडू ऑलराऊंडर कसा असावा हे क्रिशने स्वतःला सिद्ध केलंय फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला 48 पहिल्या 2 ओव्हरमध्ये मजबूत धाबा आल्यानंतर असं वाटलं होतं की 70-75 पर्यंत संघ जाईल परंतु क्रिश कोपरच्या एका ओव्हरनं इथे जिवा 11 जय शेलुमता वर्ल्ड संघाला थांबवलाय आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार षटकार जे चला लगेचच स्पीडअप करा बॉल जेव्हा येईल तेव्हा देवा तोपर्यंत आपण नवीन बॉल द्या मॅच बॉल येईलच तर षटकार आलाय षटकाराच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 54 या धावसंख्येवरती या डावातील अखेरचा बॉल शेवटचा बॉल शिल्लक असेल जर निर्धाव आला तर चांगली या ठिकाणी फाईट पाहायला मिळेल परंतु जर एखादा षटकार जर आला तर धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि थोड्याशा अडचणी देखील निर्माण होऊ शकतात 60+ धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप महागड्या मानल्या जात आहेत बिग हिटचा प्रयत्न केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वतः समाधान आणि अगदी स्वतःला बॅलन्स करत असताना सोपा झेल पकडलाय धावा झाल्यात त्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 आणि 55 धाबींची गरज समाधान दरवर्षीप्रमाणे आपण आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलवता 2 दिवस आम्ही या स्पर्धेमध्ये वेळ दिला संदीप पाटील सर आपलं मनापासून आभार आणि आम्ही घेतो या स्पर्धेतून रजा काय चुकलं माझं माफी असावी आता आम्हाला आज्ञा असावी धन्यवाद यस धन्यवाद प्रवीण आणि याचबरोबर केदार सोसायटीचे सन्माननीय अशोक वीरकर आणि नवनाथ भोजाने हे इथे आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती नितीन भोईर यांच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे तर सन्मानाकडे आपण वळणार आहोत हॅलो तर राज पवार साहेब देखील इथे उपस्थित आहेत साहेब तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आपण सन्मानाकडे नक्कीच वळणार आहोत तत्पूर्वी नितीन भोईर आपण यावं माझे सरपंच आमचे नितीन भोईर आणि नितीन पाटील चला आपण नितीन भोईर यांच्या शुभ हस्ते काही सन्मान इथे घेतोय तर हा नवनाथ भोजने आणि वीरकर साहेब इथे आलेले आहेत अशोक वीरकर आपलं देखील स्वागत आहे असनस्त व्हायचं आपण व्यासपीठावरती हॅलो तर चला आपण सन्मान घेऊया मी विनंती करेन विक्रांत केने प्रतिष्ठानचे सन्माननीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय संदप गावचे एक जबरदस्त युवा उद्योजक आणि एक अतिशय टेनिस क्रिकेट विश्वातील जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रथमेश दादा यांना विनंती करेन की आपण यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे व्यासपीठावरती आपण स्वागत करतोय दोस्तीच्या दुनियेतील राजा आणि कल्याण डोंबिवलीतील एक भावी नगरसेवक आणि मित्राच्या अडीअडचणीला आणि नेहमीच गावदेवी पेंदरवरती प्रेम करणारा अर्थातच विक्रांत केने प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रुतबा यूही बरकरार रहेगा चाहे उजाड़ने वाले दिन रात एक क्यों न कर दे एकदा जोरदार टाळा उद्या प्रथमेश दादासाठी गावदेवी पेंदर जेव्हा जेव्हा डोंबिवली भिवंडी परिसरात येते तेव्हा तेव्हा पुरस्कर्ता म्हणून नेहमीच विशेष प्रेम असतं प्रथमेश दादाचं आणि त्याचं करूयात आपण मनपूर्वक आभार यस यस नक्कीच नक्कीच इथे प्रथमेश पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण पाहिला समाधान भोईर एक अतिशय जवळचे हे फ्रेंड सर्कल आपण पाहतोय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि एक जीवाला जीव देणारा मित्र कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्रथमेश दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं याचबरोबर आपण सन्मान घेऊया इथे
हा तर आपण दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि या फेज 2 मधील जबरदस्त कार्यक्षमता दाखवणाऱ्या या रणरागिणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव दीक्षा ताईंचा येथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जात आहे, ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आम्ही पाहिला. आज या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये या फायनलच्या दिवशी मॅडम तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेसाठी तब्बल द्वितीय क्रमांक 66,666 रुपयाचं पारितोषिक दीक्षा फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला आलाय. जन्म देणारी नारी असते, घर सजवणारी नारी असते, किती संकट आलं तरी ते सहन करणारी नारी असते, असंख्य रूपामध्ये बसलेली आदिशक्ती ती नारी असते. आणि या आदिशक्तीला आपल्या क्रिकेटच्या वतीनं देऊयात एक मानाचा सलाम आणि जाऊयात मैदानावरती जिथे मॅचची झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलवरती तर चला आपण सन्मान घेऊया. इथे या व्यासपीठावरती पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, पेंदरचे माजी सरपंच आणि उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे ते सन्माननीय संतोष शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे. हेमंत आंग्रे यांना विनंती करेन की हेमंत यावं आपण. रोशन आंग्रे, नितीन भोईर आणि प्रवीण भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. युवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. माजी नगरसेवक, माजी सरपंच सन्माननीय संतोष शेठ बाबूराव भोईर यांचा इथे शुभ सन्मान. वेलात वेल काढून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. अनेक पारितोषिकांची लयलूट ते नेहमीच करत असतात. यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये देखील मोठं योगदान पाहायला मिळते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिल दादा पाटील मुरबी यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. चालेल ना. त्याचबरोबर राकेश नेरुलकर, युवा उद्योजक, पेंदरगाव, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, समाजसेवेमध्ये प्रबल प्रावीण्य मिळवणारे व्यक्तिमत्व राकेश नेरुलकर इथे आलेले आहेत. त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. राकेश भाई, एकच वादा राकेश दादा यांचा सन्मान. यस, चला मॅचला सुरुवात होते. काही सन्मान आपण या षटकानंतर करणार आहोत. बोलूया आपण. जवळजवळ हे षटक आता संपत आलं. एकदा स्कोर अपडेट आपण पोहोचूयात. 2 चौकार, 1 डबल, 2 सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 55 धावेचं रनचेस, मेगा फायनलची मॅच आणि धावा झाले त्या ठिकाणी 12. बॉल बाकी आहेत 18, अजूनही 43 धावेचा प्रवास त्या ठिकाणी बाकी आहे. तर याचबरोबर आमचे सन्माननीय युवा उद्योजक, घोडगावचे आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 33,333 रुपयाचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक कॅश मध्ये प्राइज उपलब्ध करून दिलेले आहेत, असे आमचे सुधीर जनार्दन पाटील, युवा उद्योजक घोडगाव यांच्या वतीने त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सुधीर जनार्दन पाटील घोड, राकेश नेरुलकर यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. ज्या जरा घाई करा, खरं सन्मान करणं देखील गरजेचं. अशोक दादा पाटील तलोजा मजकूर उद्योजक यांना विनंती करेन, दादा या च्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. अशोक दादा पाटील तलोजा मजकूर यांचा हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर आमचे तलोजा फेज 2 चे सन्माननीय केदार सोसायटीचे मान्यवर इथे आलेले आहेत. अशोक विरकर आणि नवनाथ भोजने यांचा आपण सन्मान घेतोय. या दादा.
तसे आमचे तुषार मानकर हे देखील इथे आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान इथे घेणार आहोत. यस ओमी कंटिन्यू. तुषार या. अतिथी मान्यवर इतके आहेत की प्रत्येकाचा सन्मान करणं ते देखील आपलं कर्तव्य. पाहुणचार होतच राहील आणि सगळ्या पाहुण्यांना रिक्वेस्ट आहे, आपण आलात मेगा फायनल आणि ती देखील आपण एन्जॉयच करा. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे तब्बल 13 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 12 आणि इथे आली आहे पहिल्या बॉलवरती विकेट आणि तदनंतर आली आहे सिंगल. कौशल पाटीलचा हा बॉल बॅकफुटला गेले, अंडरम बॉक्सला टॅप केलं, बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. क्रिश नेरुळकर येत्या काळातील टेनिस क्रिश कोपरकर येत्या काळातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सितारा. यावर्षी ISPL चा हंगाम ब्ल्यू तिकीट होल्डर. अगदी 350 खेळाडूंपर्यंत जो पोहोचला, जवळजवळ लाखो खेळाडूंच्या अगदी माध्यमातून त्यांना आज स्वतःला सिद्ध केलं. आज मैदानावरती त्याला सिद्ध करायचं आहे. आपल्या गावाच्या नावासाठी, पेंधरसाठी टीम मैदानावरती खेळतीये. जीवा 11 गावदेवी पेंधर आणि त्यांच्या विरुद्ध जीवा 11 शेलूमाता वळ. तर याच बरोबर आमचे सन्माननीय कुणाल पाटील आमचे जावई कोपरखेरणा यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. यस ओमी. खूप चांगली बॉलिंग सध्या कौशल करतोय. आता मॅच संपलेली नाहीये, आता पलटवार झालाय. क्रिश कोपरकरचा आलाय षटकार आणि सांगतीये टीम जीवा 11 गावदेवी पेंधर आम्ही देखील संघर्षाला आहोत तयार. आणि शेलूमाता वर्ल्ड देखील इतकंच म्हणेल, चलो आओ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. आयरे गावाच्या बाळूभाईचं नाव तुम्ही ऐकत होता. 30 मे हा काळा दिवस अगदी आयुष्यामध्ये आला. एका मित्रापासून एका मित्राला लांब घेऊन गेला, पण त्या मित्राच्या आठवणी, त्याचं राहिलेलं अधुरं कार्य आपल्या कर्तृत्वाच्या, आपल्या नेतृत्वाच्या जोरावरती ज्यानं सांभाळलं आणि तयार झालं. डोंबिवली शहरातून, संदप गावातून अगदी आयरे गावचा राजा आणि त्याच्या नावानं विक्रांत केने प्रतिष्ठान. आणि सुरुवात छोटी झाली, पण आता पूर्ण महाराष्ट्रभर विक्रांत केने प्रतिष्ठान समाजसेवेचं सातत्यानं कार्य करत असतं. आणि विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व आपल्या सोबत आहेत. प्रथमेश दादा पाटील. गेम स्पीडअप करायचंय. षटकं संपली आहेत मैदानावरती 2 आणि धावा झालेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20, बनवायच्या 55, बॉल बाकी आहेत 12 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती 35. स्वर्गीय जीवाला आज ना खरी भावपूर्ण श्रद्धांजली टीम गावदेवी पेंधरनं समर्पित केली आहे. जीवाच्या नावानं हा संघ हा हंगाम सातत्यानं गाजवतोय, पण आज घरच्या आणि जीवाच्या स्पर्धेमध्ये टीम फायनल खेळतीये. यापेक्षा अजून काय पाहिजे. आणि जर 12 मध्ये 35 बनल्या अशा क्लायमेटला, जिकडे बॉल साईड होणं बॅट्समन साठी कठीण आहे. 6 वाजून गेली आहेत, सूर्य अस्ताला चाललाय, पण तरी देखील जर मैदानावरती शेलूमाता वर्ल्ड समोर फाईट झाली ना, ती एक मोठी गोष्ट असणार आहे. 2 मित्रांमधली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. अतिश पाटील आणि समाधान भोईर. इथे फटका चांगल्या ऑन साइडला खेचलेत, गॅप मोठा आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. 4 धावा. तर नक्कीच आपण काही सन्मान घेतोय. इथे 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, मराठीचे दर्जेदार समालोचक जणिवली पेन चे आमचे रुपेश पाटील यांचा आपण इथे सन्मान घेतोय. 4 धावा धावफलकावरती आले. समीकरण मैदानावरती बदललंय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावेची गरज आहे. मेगा फायनलची मॅच चालली आहे आणि अजून एक केलाय वार. आडव्या बॅटनं केलाय प्रहार. हर सर जहां झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहां समझ है वह समंदर होता है. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आणि ही लढाई त्यासाठीच आहे. 48 ग्रामीण टीम मधला सिकंदर अर्थात चॅम्पियन कोण, त्याचं उत्तर फक्त एक असेल. एक तर जीवा 11 शेलूमाता वर्ल्ड किंवा जीवा 11 शेलूमाता वर्ल्डच्या विरुद्ध खेळणारा जीवा 11 गावदेवी पेंधर. आणि जीवाच्या नावानं दोन्ही टीम्स आहेत. खरं तर दिदीच्या नावानं ज्या ज्या टीम्स उतरल्या त्या सगळ्यांना खूप सारं यश या मैदानावरती मिळालं. आणि समीकरण मॅचचं उरलं येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात 25. 10 बॉल 25 ची गरज आहे. थोडं फास्ट खेळा. एका बाजूला भिवंडीतील एक बलाढ्य
शेलूमाता वर्ल्ड खेळतोय तर रायगडातील सध्याच्या घडीला 4 ट्रॉफी जिंकणारा आणि 5व्या ट्रॉफीची लढाई मैदानावरती करणारा गावदेवी पेंदर खेळतोय जीवाच्या नावानं. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जातीये आणि स्कोर जाऊन पोहोचला 31, बनवायच्या 55, म्हणजे बॉल बाकी आहेत इथनं 9 आणि धावा मैदानावरती बाकी आहेत त्या म्हणजे 24. 9 चेंडू आणि 24 धावेची गरज. टीम पेंधर की टीम वर्ल्ड. ट्रॉफी भिवंडीच्या तालुक्यात वर्ल्ड गावाला की पनवेल तालुक्यातील पेंधरला. येणारे 9 बॉल त्याचं उत्तर देतील. लढाई काटाकीर आहे. अजून एक अजून एक अजून एक हा देखील चाललाय. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन उनके फैले हुए पर बोलते हैं. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते हैं आणि क्रिश कोपरकर त्यापैकीच एक आहे. आणि पनवेलकर बॅटिंग आवडली असेल तर एकदा क्रिश कोपरकर साठी टाळ्या नक्की व्हायला पाहिजे. चला गेम थांबवू नका, स्पीड अप करा, कारण वेळ नाहीये, अंधार पडत चाललाय. परंतु या अंधारामध्ये प्रकाशमय देण्याचं काम मात्र इथे प्रथमेश करतोय. क्या बात आहे हो, मी जबरदस्त खेळ मैदानामध्ये रंगतोय. क्वालिटी बॅटिंग सुरू आहे क्रिश कोपरकर. या आधी देखील याच टुर्नामेंट मध्ये 12-41 त्यांना चेस केलेत, बट समोर वर्ल्ड आहे, हलक्यात घेऊन चालणार नाहीये. खूप मोठं क्रिकेट वर्ल्डनं देखील आजवर पाहिलंय आणि अशा कंडिशन्स अनुभवलेत, बट क्रिश कोपरकर सध्या खूप चांगला खेळतोय. हे कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळते. मॅच इम्पॉर्टंट आहे. जाऊया सामन्यामध्ये. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8, रन बाकी आहेत 18. इथे झालाय कमबॅक, पलटवार. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. आता हे सांगत असताना टीम वर्ल्डचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर जितेश पाटील. समीकरण उरले 7 बॉल 17. मॅच ऑन आहे. फुल पैसा वसुली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. हजारोच्या संख्येने आलेले प्रेक्षक आणि त्यांना पाहायला मिळतीये मेगा फायनलची मॅच. तब्बल 1,22,222 आणि जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी त्यासाठी सुरू असलेली लढाई. हा बॉल महत्वाचा आहे. 7 बॉल 17. जन्नत सिनेमातील एक वाक्य है, जीत की जंग और हार का मातम इस बीच का अंतर बेमिसाल होता है. तो हा क्षण है बेमिसाल जो आपल्याला अनुभवायला मिळेल. 7-17 ची गरज. इथे लाईन चेक केली जाईल, पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर 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 दोन्ही बाजूला सारखं आणि काय मॅच मैदानावरती रंगतीये. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाला तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. ते प्रयत्न सुरू आहेत वर्ल्ड आणि टीम पेंधरचे. 7-16 ची गरज. इथे 2 तर नक्की बनतील, कदाचित 4 देखील हो. 4 हा लाईट चौकार. घ्या, वेळ दौडू नका, कारण जबरदस्त मैदानामध्ये सामना रंगलाय. प्रेक्षकांना कसे सामने आवडतात त्याचं उदाहरण मैदानामध्ये पाहतोय. भरगच्च मैदान इथे भरलेलं आहे, मी पाहायला मिळतंय, कारण मेगा फायनलचा सामना इथे सुरू आहे. अगदी बरोबर आहे. आणि आता समीकरण मैदानावरती उरले येणारे 6 बॉल आणि 12 धावेची गरज. मैदानावरती पाणी पोहोचवलं जाईल, कहाणी काय असेल त्याचं उत्तर 6 बॉल जरूर देतील. बट फिल्डिंग टीम आपण फिल्डिंग सेट करून घ्या. डीजे मास्टर रेडी आहे काही स्पेशल. या एक छोटं सॉन्ग ऐकून लगेच जाऊ मैदानाच्या आत. क्या बात आहे, जबरदस्त आणि खऱ्या अर्थाने पैसा वसूल सामना. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनलचा सामना कसा असायला हवा याचा ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि सेकंड मॅच देखील पेंदरची अशीच झाली होती, असाच थरार होता आणि क्रिशने तो सामना जिंकून दिला होता. परंतु इथे आता मात्र सुजित पाटील आणि प्रथमेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती उपजिल्हा प्रमुख रामदास दादा पाटील. आणि चला इथे क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण वर्ल्ड संघ, कारण तुम्ही पाहुणे आहात, जास्त आम्ही बोलू शकत नाहीये, परंतु तुम्हाला देखील ती गोष्ट समजायला हवी. आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॅटिंग करतोय मैदानावरती 10 बॉल 26 वरती सुजित खेळतो आणि क्रिश कोपरकरचे 2 षटकार ते देखील लाजवाब राहिलेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 12 रनची गरज आहे. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आणि रायगडची माती शौर्याची पराक्रमाची माती आहे. संघर्ष पनवेल रायगड मध्ये नाही, स्वराज्याच्या राजधानीत नाही तर मग कुठे पाहायला मिळेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
6 बॉल 12 कुठेही जाऊ नका. काजाचा ठोका आणि ठोका चुकवणारी मॅच टीम जीवा 11 गावदेवी पेंदर वर्सेस जीवा 11 शेलू माता वर्ल्ड. भिवंडीकर देखील हार मानणार नाहीयेत आणि पेंदर पनवेलकर देखील नाही. एक क्लोज रफ अँड टफ इन्काउंटर. शेवटचे 6 बॉल 12 रन. बॉलिंग ट्रॅक वरती फ्युचर हातात आहे. गोलंदाज प्रशांत. पहिला बॉल हवेत आहे. चाललाय लॉंग ऑनला फिल्डरला शोधत. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद होतोय. क्रिश कोपरकर मैदानाच्या बाहेर. बोला छत्रपती शिवाजी व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय रामदासदादा पाटील साहेब, त्याचबरोबर संतोष शेठ भोईर साहेब, तसेच इथे आमचे प्रथमेश पाटील साहेब. नक्कीच या सामन्याचा आनंद घेता राकेश नेरुलकर, नितीन पाटील, अनिल पाटील, कुणाल पाटील ही सगळी मंडळी या सामन्याला एन्जॉय करतात. जबरदस्त. सुधीर पाटील, अशोक पाटील सर्व मंडळी नक्कीच या सामन्याला एन्जॉय करतात. सगळ्यांचं स्वागत आहे. एक मोठा फटका आला ना संदीप सर, ज्यांना एखादा झटका येऊन गेला त्यांनी या मॅच पासून लांब राहिलेलंच बरं. दुसरा यायला वेळ लागणार नाही, कारण बॉल बाकी आहेत 5, रन बाकी आहेत 12. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो. आणि इथे प्रॅक्टिसला तुम्ही किती मारलेत हे तुमचं होम ग्राउंड आहे, त्यापेक्षा महत्वाचं आहे 5 बॉल मध्ये तुम्ही 2 षटकार मारताय का. नेरुलकर आलाय, पहिलाच बॉल पाठवलाय, चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय चौकार. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी करायच्या धावा. मैदानावरती 8. मेगा फायनल कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण समाधान भोईर गावदेवी पेंदरनं पाहिलेलं. पेंदर गावाच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या क्रिकेटच्या एक अद्वैतीय स्पर्धेच्या स्वप्नाचं ती सत्यात साकारणारी असावी. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टीम वर्ल्ड आणि टीम पेंदर साठी. मेगा फायनल आणि जबरदस्त मॅच चालू आहे. 4 बॉल बाकी आहेत, 8 रन पाहिजेत. थोडं स्पीडअप करा टीम शेलू माता वर्ल्ड. इथे वेगात टाकलाय जबरदस्त बॉल आणि नॉन स्ट्रायकर एनला सुजित. पाण्यातून बाहेर निघणाऱ्या माशासारखा तडपत होता स्ट्राईक साठी, आता त्याला ती मिळाली आहे, कारण बाईटच्या स्वरूपात एक सिंगल ऍड झाली आहे. समीकरण चेंज झालंय. बॉल शिल्लक राहिलेत मैदानावरती 3 आणि रन बाकी आहेत या ठिकाणी 7. अंतर झालाय. एखादा फटका पाहिजे, दुसऱ्या बाजूला डॉट बॉल पाहिजे. प्रकाश भोईर यांना अतिशय टेन्शन, कारण बिग सपोर्टर पेंदर संघाचे नेहमीच असतात आणि ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. 3 बॉल 7 धावा. प्रत्येक बॉल आणि बॉल काजाच्या ठोक्याला, अंगावरच्या शहाऱ्याला निर्माण करणारा क्रिकेट मधला एक अनिश्चिततेचा सामना. 24-55 3 मध्ये बाकी आहेत 7. आणि त्या फटका चांगला आहे, शेवटपर्यंत जाईल आता मॅच. मिड विकेटला बॉल, सिंगल झाली आहे, कंप्लीट स्ट्राईक पाहिजे. सुजितला नाही मिळणार, कारण आता नॉन स्ट्रायकर एंडला त्याला थांबावं लागेल. ऍड झाली एक सिंगल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, वादळं जेव्हा येतात ना, आपण मातीत घट्ट रुजून उभं राहायचं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगानं निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी किती झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर पडतो हे तितकं महत्वाचं आहे. हा, याच बरोबर पेंदर गावचे युवा उद्योजक सन्माननीय चेतन शेठ पाटील यांचं इथे आगमन, चेतन शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर चेतन शेठ यावं आपण व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. जिंदगी लंबी नहीं, ऐसी होनी चाहिए कि जो एक ही मोमेंट में आपको हीरो बना दे. आशिष नेरुळकर कडे ती संधी आज चालून आली आहे. 2 बॉल 6 आणि गोलंदाज प्रशांत म्हात्रे. हा हाफ ट्रॅकर चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है. अगर आप आए हो रायगढ़ पनवेल में, तर हार को जीतने वाले को जीवा 11 पेंदर कहते हैं. क्या बात है, क्या बजाइए बजाइए. आखिर ग्राउंड के ऊपर
दहाड़ दिए और इसे को कहते हैं कि ये पेंदर टीम है। क्या बात है, वर्ल्ड टीम को हराना इतना आसान नहीं था दोस्तों, लेकिन यहाँ पर वर्ल्ड टीम को भी दिखा दिया कि इलाका हमारा है, धमाका भी हमारा होगा। लेकिन वर्ल्ड टीम ने भी जबरदस्त यहाँ पर खेल दिखाया, क्योंकि यहाँ पर क्रिकेट में कोई बड़ा नहीं होता है और क्रिकेट में कोई छोटा नहीं होता है। जिसका खेल बड़ा वही क्रिकेट का शहंशाह कहलाता है। चला प्रवीण गायकर, पुढची जिम्मेदारी नक्कीच तुम्हाला घ्यायची आहे। तत्पूर्वी आपण सन्मान घेऊया। या स्पर्धेमध्ये जबरदस्त समालोचन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 2 दिवस आम्हाला ज्यांनी दाखवलं ते आमचे प्रवीण गायकर, आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून सुंदर समालोचन ओमकार सत्ते।